जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर आपल्या चॅनल फोर्स लॉवर जयपालवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर नाशिक सेंटरला ज्या मुलाचं फिजिकल आणि मेडिकल झालं होतं त्या मुलाने आपल्याला नाशिक सेंटरची ए टू झेड इन्फॉर्मेशन सांगितली आहे की मेडिकलमध्ये किती मुलं फिट होत आहे, किती मुलं अनफिट होत आहे आणि कोणत्या पॉईंटमध्ये सर्वात जास्त पॉईंट देत आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. ही रेकॉर्डिंग पूर्ण ऐका म्हणजे तुम्हाला सर्व तुमचे जे डाऊट आहे ते पूर्ण डाऊट क्लिअर होईल मित्रांनो. हॅलो. हा भाऊ, तुझं ग्राउंड होतं म्हटलं नाशिकला. हो हो, आपलं 28 तारखेला ग्राउंड होतं. किती 28ला का? हो. अच्छा अच्छा. तर मग त्या दिवशी ग्राउंड किती वाजता झालं होतं सकाळी? 28ला आहे बा. आता सकाळी आम्हाला आपली रिपोर्टिंग होती 5ची, तर बरोबर 5 वाजता त्यांनी म्हणजे पोरं आले होते सगळे, सुरू केलं होतं. हा. तर जवळपास म्हणजे 5:15 पासून सुरू केलं त्यांनी आणि 9 पर्यंत त्यांचं सगळं आवरलं होतं, म्हणजे डॉक्युमेंट गिक्युमेंट हाईटचे सगळं हे करून. अच्छा आणि अच्छा. टोटल समजा 81 पोरं होतो आम्ही. 81 पोरं प्रेझेंट होते का? हा, 81 पोरं तेव्हा प्रेझेंट होते टोटल तिथे. तर मग त्या रनिंग मध्ये समजा किती मुलं क्वालिफाय झाली रनिंग साठी? तिथे नाही, हाईट अँड चेस्टला काहीतरी 5 जण हे झाले, डिस्क्वालिफाय झाले. पण एवढं काही नाही, म्हणजे कडक नाही मोजत बरं का, एकदम हे मोजतंय हा. एकदम. ते चान्स देते पूर्ण 2-3दा मोजतायत ते. चेस्ट वगैरे समजा काही स्ट्रिक नाही जास्त? नाही नाही, स्टिक नाही, स्टिक नाही. म्हणजे चान्स देते 2-3दा, पुशअप मार देते तिथे आणि अजून होता पण, म्हणजे चांगलं चालू आहे त्यांचं, काही एवढं हे नाही. चान्स पण देताय समजा चेस्ट साठी? हो, कारण माझे 2 मित्र आहेत एकदम काठावरच, एकदम खूप आधी. एक एक तर कमी पण होता खूप, तो पण भरला, आणि तो काठावर होता तो पण आज झाला. अच्छा अच्छा. आणि मग बाकी त्याच्यानंतर रनिंग साठी किती वाजता सोडले होते मुलं? रनिंगला बरोबर आम्हाला 9, 9:15 वाजले होते सोडायला. अच्छा. किती मुलं सोडले होते रनिंगला? रनिंगला 76 जण होतो टोटल. अच्छा अच्छा. आणि तो ट्रॅक जो आहे तो आणि ट्रॅक खराब झालेला वाटतं थोडासा. हो, ते तिकडे 100-150 मीटर जवळपास चिखल आहे, पण ते भरणं चालू आहे त्यांचं. म्हणजे जसं जसं हे चालतंय ना, जर खराब झाला तर ते वापस भरतात याला, गड्डे भरतात ते. अच्छा अच्छा. तर म्हणजे काही चढाण वगैरे का ट्रॅकवर? नाही नाही, चढाण नाही आहे, चढाण तर बिलकुल नाही. म्हणजे रोडवर थोडासा असा रोड सरळच आहे, आणि इकडून पण थोडंसं फक्त याच्याहून जाताना तेवढा चिखलच हे प्रॉब्लेम अच्छा आहे, अच्छा. बाकी काही नाही. तर मग त्या रनिंग मध्ये किती मुलं क्वालिफाय झाले मग त्या दिवशी? मग 76 पैकी जवळपास 60 जण क्वालिफाय झाले आणि 16 राहिले होते. अच्छा. 16 जण समजा अनफिट झाले समजा रनिंग मध्ये. हा, आणि आमच्या टायमाला काय केलं त्यांनी, एक शेवटचा मुलगा होता, त्याच्या जवळपास कोणीच नव्हतं. तर 24 मिनिटच्या वर टाइम दिला होता. 24 मिनिट 5-7 सेकंद काहीतरी झाले होते. 5-7 सेकंद शिल्लक दिले समजा. हा, तर त्याला घेतलं होतं आत, कारण त्याच्या जवळपास कोणी नव्हतं आणि ते पळत होते तिथं, तर त्याला घेतलं आत. अच्छा अच्छा. तर मग समजा किती 60 मुलं क्वालिफाय झाले होते समजा मेडिकलसाठी? हा, मेडिकलसाठी 60 मुलं क्वालिफाय झाले. अच्छा अच्छा. तर मग मेडिकल मग त्या दिवशी मग रनिंग झाल्यानंतर काय झालं दुपारून? मग रनिंग झाली आणि हे 60 मुलांचे 4 ग्रुप बनवले 15-15चे. हा. म्हणजे काही मध्ये 15, काही मध्ये 17 असं केलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर इकडे डॉक्युमेंटकडे नेलं. हा. तर म्हणजे थोडा टाइम देते तिकडे कॅन्टीनमध्ये जेवायला घेऊन, मग इकडे घेऊन जाते हॉस्पिटलकडे, त्यांच्या ISP हॉस्पिटल. अच्छा अच्छा. मग डॉक्युमेंट झालं नंतर? मग तिकडे डॉक्युमेंट चेक करते, आणि डॉक्युमेंटला काय केलं, ज्यांची मराठा जी आहे ना, हे काढले रिलॅक्सेशन, जे ज्यांनी काढलेलं आहे ज्यांचं तारखेच्या नंतर, ते हा. तर त्यांना काढत नाहीये, त्यांना तारीख देत आहे पुढची की ह्या तारखेला तुम्ही घेऊन या. अच्छा अच्छा. म्हणजे तारखेच्या नंतरचे पाहिजे फॉर्म भरायच्या अगोदरचे पाहिजे? हा, अगोदरची पाहिजे त्यांना. अच्छा अच्छा. म्हणजे त्याच्यानंतर काढत मग नाही, फक्त ते तारीख देत आहे पुढची. हा ना, टाइम देत आहे समजा. हा, टाइम देत आहे. त्याच्यानंतर मग डॉक्युमेंट झाल्यानंतर मग त्या दिवशी? डॉक्युमेंट झालं की मग तीच बॅच 15 का 17ची ती बॅच घेतात, आणि ती लॅबला घेऊन जातात तिकडे. ती लॅब ती त्याच्याजवळच येते, थोडी मुक्तीधामच्या एरियाजवळ आहे, तर तिथे ब्लड, युरिन आणि एक्सरे. अच्छा अच्छा. ब्लड, युरिन आणि एक्सरे समजा त्या दिवशी झालं समजा? हा, ते त्या दिवशी बस, त्या दिवशी तेवढंच होतं. मग मेडिकल मग? मग मेडिकलला उद्याच्या दिवशी 7-7:30ला जवळपास बोलवतात ते, त्या ISP हॉस्पिटलमध्ये त्यांच्या. अच्छा अच्छा. मग त्या दिवशी किती डॉक्टर होते समजा? मग मेडिकल किती वाजता सुरू झालं होतं दुसऱ्या दिवशी? डॉक्टर आले जवळपास 9:30 पर्यंत, 9-9:30ला डॉक्टर आले होते. हा. आणि 3 डॉक्टर होते तिथे. याने 3 ग्रुप केले होते मग सगळ्या पोरांचे टोटल. अच्छा. 3 ग्रुप केले होते का? हा, 3 ग्रुपमध्ये जो मेडिकल नंबर 1चा जो डॉक्टर होता, हा.
तर तो आमचा डॉक्टर होता. म्हणजे तो असं हे होता, जास्त एवढे पॉईंट नव्हता देत, नोकरीचे एवढे पॉईंट नव्हता देतो. अच्छा अच्छा. आणि 2 नंबरचा? 2 नंबरचा थोडं नॉकनी थोडी चेक करत होता. 2 आणि 3 नंबरचे नॉकनी थोडीशी हार्ड चेक करत होते. अच्छा अच्छा. 2 आणि 3 नंबरचे. 1 नंबरचा डॉक्टर फ्री समजा. हां, पण 1 नंबरचा डॉक्टर याचा पॉईंट देतो, कॅरी अँगलचा पक्का वाजवतो. कॅरी अँगल का? हां, कारण आमच्यातले जवळपास आम्ही 17 जण होतो. तर 17 मधले 5 जण रिमेडिकलला पाठवले त्यांनी. 17 मधले 5 जण रिमेडिकलला पाठवले आणि 12 जण फिट झाले समजा तुमच्या ग्रुपमधले. हां, 12 जण फिट झाले आमच्या ग्रुपमधले. अच्छा अच्छा. आणि दुसऱ्या ग्रुपमधले? दुसऱ्या ग्रुपमधले तर त्यांची पण जवळपास काहीतरी 7-8 जण काहीतरी, म्हणजे आमच्या एवढेच झाले त्यांचे जवळपास. अच्छा त्यांचे अच्छा. जास्त, त्यांचे पण 4-5 जणच गेले होते रिमेडिकलला. 3 नंबरचा जो डॉक्टर आहे तो जास्त हार्ड आहे वाटतं थोडा. हां, 3 नंबरला खूप कमी पोरं. 3 नंबरला फक्त 5 पोरांचं क्वालिफाय झालं होतं मेडिकल. म्हणजे 17-18 मुलांपैकी फक्त 5 मुलं क्वालिफाय झाले 3 नंबरच्या डॉक्टरकडे. हो, बाकीचे रिमेडिकल दिलं त्यांना बाकीच्यांना. तिकडे त्यांनी कडक चेक केलं एकदम, नॉकनी, कॅरी अँगल. अच्छा अच्छा. मग त्याच्यानंतर समजा तुमचं मेडिकलमध्ये काय काय बरं, जसं सगळ्यात अगोदर काय झालं होतं मेडिकलला? मेडिकलमध्ये सगळ्यात अगोदर त्यांनी ते फॉर्म गिम भरून झाले. हां. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिकडे हे चेक करत होते, ते टॉर्च असते त्यांच्याकडे, ते डोळे गिळे चेक करत होते, डोळे, तोंड, दात. सर्वात अगोदर समजा. हां, सर्वात अगोदर ते जीभ, दात, आपले डोळे. कान वगैरे समजा त्याच्यानंतर हे चेक करता. हां, हे पण चेक करतात. नंतर कानला एक एक बोलवतात, कान चेक करतात नंतर. कानसाठी ती मशीन आहे का? आणि ती त्यांची ती मॅग्निफाइंग ग्लास सारखं ते थोडं ते कानात कानात घालतं ते. हां हां. ती मशीन आणि असेल. हां, ती छोटी ती. अच्छा अच्छा. आणि त्याच्यानंतर मग ते समजा आपलं वरचं समजा हे झालं समजा डोळ्या वगैरे समजा कानगिनी नाकगिक हे झालं त्याच्यानंतर? त्याच्यानंतर तिथं थोडंसं ते वाचायला लावलं होतं आम्हाला तिथं. म्हणजे असंच वाचायला लावलं होतं ते, हां, ते टाइमपास शब्द वाच ते म्हणून. 2-3 ओळी हां, लाईन वाचायला लावतात. हां, ते लाईन वाचायला लावली 2-3. हां. आणि नंतर काय केलं त्याने, हे घेतलं होतं, आय चार्टचं हे केलं होतं. म्हणजे नंतर इकडे हे बघितलं आमचं कॅरी अँगल. डिस्टन्स. नंतर सगळ्यांना उभं केलं बाहेर. अच्छा अच्छा. सगळ्यांना एका लाईनीत उभे करून आपले हे केलं समजा कॅरी अँगल वगैरे. हां, कॅरी अँगल, नॉकनी, आणि मागची ती नस मग पूर्ण चेक केलं, फ्लॅट फूटची. व्हेरिकोस वेन, कॅरी अँगल, नॉकनी हे सगळं समजा एकदाच सगळ्यांना उभं करून चेक करून हां, घेतलं. हे बॉडीवर तर सगळं एकदाच घेतलं त्यांनी. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग त्याच्यानंतर आपलं हे झालं मग डोळे वगैरे? हां, त्याच्यानंतर मग नंतर थोड्या वेळाने काय केलं, ते हे घेतलं, 6x6चा तिथे चार्ट ठेवला होता दरवाज्यावर. हां. दरवाज्यावर चार्ट लावला आणि तिकडे त्या रूमच्या मागच्या खिडकीजवळ, म्हणजे जवळपास 6 मीटरच असेल ते बहुतेक अंतर, 5-6 मीटर. 5-6 मीटर समजा तेच 18-20 फूट अंतर असेल समजा. हां, अच्छा. मग तर चार्ट कोणता तिथून होता तिथं तुमच्या डॉक्टरकडे कोणता चार्ट होता? आमचा तो ABCD वाला, म्हणजे ए वाला होता. खाली त्याचं काही इकडून हे लिहिलेलं होते, FDN, TFDNZA, आणि असे म्हणजे सगळ्यात खालची लाईन ती होती. अच्छा अच्छा. म्हणजे चार्ट एवढा काही अवघड नव्हता, म्हणजे प्रत्येकाला दिसला तो. फक्त एकाला पॉईंट भेटला होता त्याचा. मग डोळ्यामध्ये काही जास्त समजा प्रॉब्लेम आला नाही मुलांना? तर नाही, तेवढा जास्त नाही आला. दुसऱ्या डॉक्टरकडे बी सेम चार्ट होता का वेगळा होता? त्यांच्याकडं नाही, त्यांचा बघितला नाही आम्ही, पण बहुतेक त्यांच्याकडे थोडा वेगळा होता. अच्छा अच्छा. कारण पोरं म्हटले तिकडे थोडं हे खालच्या, म्हणजे खालच्या लाईन वेगळ्या होत्या. हो का? त्याच्यानंतर डिस्टन्स व्हिजन झालं तुमचं, त्याच्यानंतर मग ते आपलं हे कलर ब्लाइंडनेस वगैरे? त्याच्यानंतर कलर ब्लाइंडचं घेतलं होतं आय चार्ट झालं. पूर्ण पुस्तक वाचायला लावलं होतं कलर ब्लाइंडनेसचं? नाही नाही, ते काय करतात, पहिले 3-4 पहिले 3-4 थोडेसे टफ असले तर ते घेतात, आणि त्यांना कळालं की दिसते, तर नंतर ते पटापट घेऊन टाकतात, हे सांग हे सांग हे सांग असं. अच्छा अच्छा. पहिले 1-2 वेळेसच फक्त थोडं लक्ष ठेवायचं. तर मेडिकलला समजा ऑल ओव्हर किती टाइम लागला तुमचा मग मेडिकल घ्यायला? आमचं आता सकाळी 7:30ला बोलवलं तर आम्हाला रात्री सोडलं होतं, 9:30ला सोडलं होतं आम्हाला. सगळं समजा रिझल्ट सर्व सांगून समजा. हो, ते प्रॉब्लेम ते पोरांमुळे झाली होती, कारण आमच्या टायमातली ते 23 का 26 तारखेची पण पोरं होती. त्यांचा डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा. अच्छा अच्छा. तर ते काय करतात, सगळं झाल्यावर सगळ्यांचे एकदा सोडून देतात. कोण जे झालं ते सोडत नाही पहिले. नाही, सकाळी मेडिकल लवकर झालं असेल ना, मग दिवसभर बसून ठेवलं असेल रिझल्टसाठी. हो, आमचं म्हणजे तसं म्हणलं तर टोटल मेडिकल आमचं मग दुपारीच झालं होतं, 2 वाजेपर्यंत. हो का? हां, 2-3 वाजेपर्यंत फ्री झालो सगळे.
अच्छा अच्छा. मग ते नेमकं समजा 60 मुलांपैकी किती मुलं फिट झाले सर? मग 60 पैकी टोटल आम्ही 26 जण फिट झालो. 26 जण फिट झाले 60 पैकी. हां, त्या 26 मध्ये समजा मागचे पण होते ते 23 तारखेचे काही. अच्छा समजा अच्छा. 22 जण जवळपास झालो. अच्छा अच्छा. टोटल आमच्यातले म्हटले तर 22 जण झाले 60 पैकी. तो नाकाचा पण पॉईंट चेक करता की ते एका मुलाचा डाऊट होता की जसं नाकाचा तो डीएनएचा जो पॉईंट आहे ना, हां, हां. तो बी चेक करताय का नाकाचं जसं हड्डी वगैरे नाकाची सुजालेली असली तर? नाही एवढं म्हणजे एवढं दिसत नसलं तर एवढं नाही बघत ते. पण जर जास्त जर मोठं दिसलं तर मग ते विचारतं काय काही केलंय का ऑपरेशन काही. अच्छा अच्छा. आणि कोणाचं काही ऑपरेशन वगैरे असलं समजा काय असं सर्जरी वगैरे झालेली असली मग तर? बहुतेक चेक करतात मग ते कुठली झाली त्याच्यावर डिपेंड मग ते रिमेडिकल बहुतेक देतात त्याला. अच्छा अच्छा. आणि ते टॅटू वगैरे त्याच्यामध्ये तर समजा रिजेक्ट कसं करणार टॅटू वगैरे असला तर? टॅटूमध्ये रिमेडिकल भेटतं 100%. टॅटूला ते नाही करत. त्या पण दिवशी समजा बहुत तुमच्या जो मेडिकल झाला त्या दिवशी तर जे मुलं जे अनफिट झाले समजा तर सर्वात जास्त कोणते पॉईंट होते बरं मुलांना त्या दिवशी? सर्वात जास्त मुलांना कॅरी अँगल आमच्यामध्ये सगळ्या ग्रुपमध्ये बहुतेक कॅरी अँगलचेच पॉईंट होते सगळ्याचे. आमचं तर पूर्ण 5 जण कॅरी अँगलमध्येच बाहेर काढले. म्हणजे तुमच्या ग्रुपचे जेवढे रिमेडिकल दिले ते कॅरी अँगलवालेच होते समजा. हां, कॅरी अँगलवाले होते. त्यांचं काहीतरी 25 डिग्रीवर काहीतरी हाताचं हे होतं. जास्त करून जे पॉईंट भेटतात ते कॅरी अँगलचं भेटताय समजा तिथं. हां, कॅरी अँगलचा टफ पॉईंट आहे म्हणजे कोणताच डॉक्टर सोडत नाही तो. कॅरी अँगल आणि नॉकनी तरी आमच्या डॉक्टरने सूट दिली होती कारण माझ्या मित्राची होती नॉकनी पण ते झालं फिट. अच्छा अच्छा. पण बाकीचे पॉईंट थोडे कॅरी अँगलचा टफ घेत आहे फक्त. आणि बाकी काही समजा ते बाकी काही एवढं हे नाही समजा. हां, बाकी काही एवढे नाही. बाकीचं चालतं त्यांचं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालतं ठीक आहे बाबा मग धन्यवाद बाबा.